सांगताही येत नाही आणि दुखणं लपवताही येत नाही अशी परिस्थिती अजित पवारांची सध्या झालेली आहे. एका बाजूला पार्थ पवार प्रकरण गाजतंय, त्यात कमी भर की काय म्हणून नवाब मलिकांची निवडणुकी मुंबईच्या इन्चार्ज असण्याचा मुद्दा भाजपाने काढला आणि त्यात भर पडली ती माणिकराव कोकाटेंच्या कोर्टाकडनं आलेल्या आदेशाची. यामुळे कोकाटेंवर कारवाई करण्याचा दबाव अजित पवारांवर वाढला आहे आणि या सगळ्या अडचणीत अजित पवार अडकलेत. एकूणच आजचा एक्सप्लेंडर असणार आहे तो म्हणजे माणिकराव कोकाटे, त्यांचे प्रताप आणि अजित पवारांची डोकेदुखी. माणिकराव कोकाटे पहिल्यांदा एकतर सिनियर आमदार आहेत, नाशिक जिल्ह्यातनं नेतृत्व करतात आणि जवळपास 5 टर्म आमदार झाल्यानंतरनं त्यांना एक मंत्रिपदाची चांगली संधी मिळाली, तीही थेट कॅबिनेट मिळाली. ती मिळाली ते कृषीसारखं महत्त्वाचं खातं मिळालं. पण अनेक प्रकरणांवरनं जाहीररित्या नको तितकी स्पष्ट भूमिका घेणं आणि नको ती वक्तव्य करणं यामुळे माणिकराव कोकाटे या आधीही चर्चेत आलेले आहेत आणि अडचणीत देखील आलेले आहेत. पण नेता तो कोण की जो सुधारतो? माणिकराव कोकाटे त्या संज्ञेमध्ये येताना दिसत नाहीत. त्यांची कार्यपद्धती अनेक ठिकाणी चांगली आहे असं जरी कृषी खात्यामध्ये म्हटलं जात होतं तरी देखील वेगवेगळी विधानं माणिकराव कोकाटेंना भोवली. विशेषतः विधिमंडळामध्ये ऑनलाईन रमी खेळतात असा आरोप त्यांच्यावर फार मोठ्या प्रमाणामध्ये झाला आणि मग त्याला अखेर अजित पवारांना बळी पडावं लागलं आणि अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा कृषी मंत्रिपदाचा राजीनामा घेतला. अर्थात कॅबिनेट मंत्रिपदावरनं त्यांना डिच्चू न देता किमान क्रीडा मंत्रिपद दिलं गेलं ते माणिकराव कोकाटेंचंच भाग्य मानावं लागेल. पण अजित पवारांनी कितीही कव्हरअप करण्याचा प्रयत्न केला तरी माणिकराव कोकाटे हे वारंवार कोणत्या ना कोणत्या विषयावरनं वादग्रस्त ठरतात. आता नाशिक सत्र जिल्हा न्यायालयाचा जो आदेश आलेला आहे तो आधीच्या कोर्टाचा कायम ठेवलेला एक कोकाट्यानं जी शिक्षा दिलेली आहे ते कायम ठेवावी. अर्थात नेमक्या याच मुद्द्यावरनं आता महायुतीमध्ये प्रचंड एक नवा मुद्दा सुरू झालेला आहे की एक कॅबिनेट मंत्री ज्याच्या विरोधातमध्ये हायकोर्टाने मध्ये भलेही केस गेली असली तरी अटक असणारा वॉरंट असणारा अटकेचा मंत्री हा दवाखान्यात आहे, खाजगी दवाखान्यात आहे आणि त्याला अटक होत नाही आहे कारण की तो दवाखान्यात आहे म्हणून. पण इतका मोठा आरोप असणाऱ्या सहकारी हे कॅबिनेट मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबरोबर बसत आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर बसत आहेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांबरोबर बसत आहेत. मग इतर मंत्र्यांच्या बरोबर आधीचे केलेले आरोप आणि मग आत्ताचे आरोप केलेले जे माणिकराव कोकाटेंवरचे आरोप आहेत यात भलेही वेगवेगळे भूमिका असल्या तरी देखील मुद्दा उपस्थित राहतो तो म्हणजे आधीचे आरोप हे भ्रष्टाचाराचे होते. भ्रष्टाचाराचे आरोप हे आता राजकीय नेत्यांना फारसे अंगावर लावून घेण्यासारखे नाही अशा पद्धतीचं त्यांची प्रवृत्ती आहे. भलेही ते गंभीर असले, जनतेसाठी जरी गंभीर असले तरी राजकीय नेते या गोष्टी बाबतीत अतिशय कणखर झालेले आहेत. इवन गेंद्याच्या कातडीचे झाले आहेत असं म्हटलं तरी चुकीचं नाही ठरणार कारण की त्यांना ह्या सगळ्या गोष्टी आता भ्रष्टाचार वगैरे राजरोस पद्धतीचा वाटतो आणि मग अशा अनेकांचे व्हिडिओ क्लिप्स आले, अनेकांचे जुने वेगवेगळी प्रकरणं आली तरीसुद्धा त्यांच्यावर कारवाई करताना त्यांचे पक्षश्रेष्ठी कुठं ना कुठेतरी कव्हरअप करताना दिसून येतात. त्यांना त्यांच्या पाठीशी उभं राहताना दिसून येतात. माणिकराव कोकाटेंना सुद्धा आज अजित पवारांनी पाठीशी खूप ठेवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. मुख्यमंत्र्यांची भेट झाली त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं की अजितदादा तुम्हाला या संपूर्ण प्रकरणामध्ये गांभीर्य जर लक्षात येत असेल तर आपण कोकाटेंना राजीनामा घ्यायला हवा आहे आणि या प्रकरणामध्ये कोर्टाने जर आदेश जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये कोकाटेंना जर दिलासा मिळत नसेल तर राजीनामा घेण्याशिवाय गत्यंतर नाही आहे. पण अजित पवारांनी हायकोर्टामध्ये कोर्ट पिटिशन दाखल होते आणि त्यानंतर कोर्ट काय आदेश देते याची वाट पाहत राहिले. संध्याकाळ झाली त्यानंतरनं अनेक गोष्टी घडामोडी दरम्यान अजित पवारांना असं अपेक्षित होतं की कदाचित हायकोर्टाकडनं दिलासा कोकाटेंना मिळेल. पण त्यांना शुक्रवारची तारीख मिळाली आणि शुक्रवारी या संदर्भात आता सुनावणी होणार आहे. मुळात कोकाटेंचा अटक वॉरंट जो जारी केलेला आहे त्यानंतरनं सुद्धा 2 दिवस ते अटकेपासून फरार असल्यासारखं असणार आहे. दवाखान्यात खाजगी रुग्णालयात उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याने मुंबईत त्यांना दाखल केलेला आहे. आजकाल ही एक फॅशन झालेली आहे की ज्यावेळेस तुमच्यावर अटकेची टाच येते त्यावेळेस अनेक जण रुग्णालयात दाखल होतात, अनेक त्रास होतात, वेगवेगळे हृदयाचे त्रास होतात, रक्तदाब जो आहे कमी रक्तदाबाचा त्रास होतो. अनेकांना वेगवेगळे असे आजार उसळून येतात आणि मग ते मेडिकल ग्राउंडच्या बेसवर त्यांना अरेस्ट होत नाही, त्यांना अटक होत नाही. कोकाटेंच्याही बाबतीत असंच काही झालं आहे का? असं जोरदार राजकीय आरोप आता अंतर्गत सुरू झालेला आहे, गॉसिप सुरू झालेला आहे. पण कोकाटेंच्या बाबतीतली कणखर भूमिका अजित पवार
कठोर पद्धतीने घेताना दिसत नाही आहे. एका बाजूला मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जर कोकटेंवरचे आरोप सिद्ध होत आहेत आणि त्यांच्यावर जर आता त्यांना हायकोर्टाकडे दिलासा मिळत नसेल तर राजीनामा घ्यावा. ज्यावेळेस या सगळ्या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांना क्लीन चिट मिळेल त्यानंतर त्यांचा मंत्री म्हणून परत एकदा समावेश केला जाऊ शकतो. पण तुर्तास तरी मुख्यमंत्र्यांनी कोकट्यांना अभय देण्याचं नाकारलेलं आहे. पण अजित पवार स्वतःच्या मंत्र्यांना वाचवू पाहत आहेत. जसं एकनाथ शिंदेंनी स्वतः त्यांच्या संजय सिरसाट असतील, भगत गोगावले असतील, असे अनेक मंत्र्यांचे व्हिडिओ आलेले, त्यांचे वेगवेगळे कारनामे आहेत, त्याची चर्चा कायम असते, आरोप मोठमोठे झालेले आहेत. पण एकनाथ शिंदेने पाठीशी घातलेलं आहे. योगेश कदमही त्यात आले. तर अशा वेळेस तीच भूमिका अजित पवारांची सुद्धा दिसून येते आणि यामुळे कुठे ना कुठेतरी महायुतीमध्ये सुद्धा एक तणाव झालेला आहे. महायुतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आग्रह आहेत की कोकटेंचा राजीनामा घ्यावा. पण अजित पवार मात्र त्याला राजी नाही आहेत. एका बाजूला छगन भुजबळांसारखा अजितदादांचा पार्टीचा महत्त्वाचा नेता नाशिकमधला ते रुग्णालयात आहेत की दुसरीकडे माणिकराव कोकाटेंचा जर राजीनामा झाला तर झिरवळांसारख्या एक आदिवासी बहुल नेत्यावर जबाबदारी पडेल आणि ती आगामी काळातल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिकेच्या जीवावर फारसं काही फायदेशीर नाही हे अजित पवारांना वाटतं. त्यामुळे अजित पवार या सगळ्या संपूर्ण गोष्टीला वाचवू पाहत आहेत. पण सूत्रांची जी माहिती मिळते किंवा इनसायडर जी इन्फॉर्मेशन आहे त्यानुसार माणिकराव कोकाटेंना राजीनामा देणं ही कदाचित त्यासाठी भाजप आणि शिवसेनेकडनं आलेला दबाव अजित पवारांना 2 पावलं मागे जाऊन द्यावा लागेल असं म्हटलं जातं. तरीही अजित पवारांचा प्रयत्न आहे की शुक्रवारपर्यंत याबाबत कोकाटेंना जितकं वाचवता येईल तेवढं वाचवावं. नेमकं याबाबतच्या घडामोडी काय घडतात हे पाहणं गरजेचं आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्टँड जो आहे तो जो सूत्रांच्या माहितीनुसार कळते त्यानुसार या संपूर्ण प्रकरणात कोकाटेंचा राजीनामा घ्यावा अशा स्वरूपाचा आहे. तुर्तास इतकंच. नमस्कार.